विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माकडाला जर पकडायचा असेल तर एक घागरीमध्ये त्याचं आवडतं खाद्य ठेवलं असते आणि मग माकड सुरुवातीला येतं, ते पाहतं आणि जेव्हा त्याला लक्षात येते ह्या घागरीमध्ये तर आपल्याला जे आवडते ते भरलेलं आहे, मग ते त्याच्यामध्ये हात घालते आणि पूर्ण हातामध्ये जेवढं बसल तेवढं ते भरून घेते आणि ज्या वेळेस ते हात बाहेर काढायला जातंय ना, त्यावेळेस हात बाहेर निघत नाही. त्यावेळेस ज्या व्यक्तीनं ती घागर ठेवलेली आहे ते माकड पकडणारे त्याच्या जवळ येते. त्याला दिसायलंय ते आता जवळ यायलेत, आता आपल्याला पकडायलेत, पण त्याच्या हातामध्ये जे आहे त्याच्या आवडीचं ते सोडत नाही. ते तसंच गच्च धरते आणि असं ओढत ओढत जाते. शेवटी ते घागरीला ओढत नेते, पण हात काही सोडत नाही. परिणामी त्याला पकडणारे हळूहळू 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 जवळ येतात आणि जवळ येऊन त्याला आता पकडणार फक्त आता एक क्षण राहिला आहे, पण त्या क्षणापर्यंत सुद्धा त्या माकडाला समजत नाही की आपल्या हातात जे आहे ते आपण सोडून द्यावं जेणेकरून हात आपला बाहेर निघल, पण त्याला ते समजत नाही. ते शेवटपर्यंत तसंच हात ठेवते आणि मग त्याला पकडणारे झडप घालून त्याला जाळे टाकून त्याला पकडतात. अगदी त्याचप्रमाणे मुलांनो, तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय आणणारी एक गोष्ट आहे ते म्हणजे मोबाईल. म्हणून तुम्ही मोबाईलपासून दूर राहा. बिलकुल सुद्धा मोबाईलचा चुकीचा वापर करू नका. आणि आपण आता जे शिकवणार आहोत भलेही ते मोबाईलच्या माध्यमातून असेल, पण हे जे चौथी स्कॉलरशिपचा पुस्तकाचा भाग आहे तो भाग आपण या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ह्या बायबलच्या माध्यमातून, ह्या कुराणच्या माध्यमातून, ह्या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. त्यामुळं तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त पुस्तक हातात घेऊन बसायचं आहे आणि आवाज ऐकायचा आणि न येणारा भाग फक्त पाहायचा. पुस्तकात मन लावून वाचायचं आणि स्पष्टीकरण पाहायचं. फक्त एकच आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मागं खेचतात, ज्या गोष्टी तुम्हाला जाळ्यामध्ये फसवतात, अडकवतात, त्या गोष्टीपासून दूर व्हा. कुठल्याही व्यसनामध्ये तुम्ही पडू नका. आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की आता आपला हात हा आपण मोकळा करायला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्यापासून मुक्त व्हा आणि चांगल्या मार्गाला लागा. आत्तापासून तुम्ही जर मेहनत घेतलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल. रिझल्टच्या दिवशी तुम्हाला जो आनंद मिळेल तो फक्त आजपासून केलेल्या परिश्रमामुळे मिळेल. त्यामुळं परिश्रम करा आणि पुस्तकाचा अभ्यास आता सुरू करा. उघडा तुमचं गणिताचं पुस्तक आणि पाहूया चौथी स्कॉलरशिपचं गणित.